गुकारस्तु अंधकारश्च ऋकारस्तेच उच्यते अज्ञानग्रासक ब्रह्म गुरुरेव न संशय। 23 गु शब्दाचा अर्थ अज्ञान अंधकार होय आणि ऋ शब्दाचा अर्थ ज्ञान प्रकाश तेज होय। अज्ञानाचा नाश करणारे सगुण ब्रह्म गुरुच होत ह्यात मुळीच संशय नाही। 23 गुकार प्रथमो वर्णो मायादिगुणभासकः ऋकारो द्वितीयो ब्रह्म मायाभ्रांतिविनाशनम। 24 गुकार हा पहिला वर्ण मायादी गुण प्रगट करणारा आहे। दुसरा जो ऋकार तो ब्रह्माचे द्योतक असून मायानिर्मित भ्रमनिरसन करणारा होय। 24 एव गुरुपद श्रेष्ठ देवानांपि दुर्लभम हाहाहु गणैश्चैव गंधर्वैश्च प्रपूज्यते। 25 अशा प्रकारे गुरुचरण श्रेष्ठ होत देवांनाही ते दुर्लभ आहेत। हाहाहु नावाच्या प्रमुख गंधर्वाकडून हे गुरुचरण गुरुपद एकनिष्ठेने पूजिले जाते। 25 ध्रुव देशाचा सर्वेशा नास्ति तत्व गुरुः परम आसन शयन वस्त्र भूषण वाहनादिकम। 26 खरोखर शाश्वत सर्वात सर्वदाही गुरुहून श्रेष्ठ दुसरे तत्व नाही म्हणून जेणेकरून गुरु संतुष्ट होईल असे आसन शयन वस्त्र भूषण वाहनी गुरुला अर्पण करावीत। 26 साधकेन प्रदातव्य गुरु संतोषकारकम गुरोराराधन कार्य स्वजीवित्व निवेदयत। 27 श्री गुरुची आराधना करावी आपले सर्व जीवितच गुरुला समर्पण करावे। साधकाने गुरुकार्यासाठी आपले तनमंधनासहित संपूर्ण जीवितच समर्पण करावे। 27 कर्मणा मनसा वाचा नित्यम आराधयेत गुरुम दीर्घदंड नमस्कृत्य निर्लज्जो गुरुसन्निधौ। 28 आचरणाने मनाने वाणीने सदैव गुरुची आराधना करावी। गुरुच्या समोर सर्व लाजलज्जा लोकेशपणा बाजूला ठेवून दीर्घ साष्टांग दंडवत प्रणाम करावा। 28 शरीरमेंद्रिय प्राण सद्गुरुभ्यो निवेदयत आत्मदारादिक सर्वम सद्गुरुभ्यो निवेदयत। 29 शरीर इंद्रिये प्राणी सद्गुरुला अर्पण करावीत। ममत्वाची आणि स्वामित्वाची भावना संपूर्णपणे त्यागावी आणि गुरुला शरण जावे। 29 कृमिकीटकभस्मविष्ठा दुर्गंधी मलमूत्रकम श्लेष्म रक्तत्वचा मांस वंचयन वरांने। 30 हे सुंदरी आपले शरीर म्हणजे जरी कृमी कीटक भस्म विष्ठा दुर्गंध मलमूत्र श्लेष्म रक्त त्वचा मांसादींनी युक्त आहे तरीही त्यासकट गुरुचरणी स्वतःला समर्पित होण्यात वंचित होऊ नये। 30 संसारवृक्षमारूढा पतंतो नरकार्णवे येनचैव धृतासते तस्मश्रवये नमः। 31 संसारवृक्षावर आरूढ होऊन नरकार्णवांत पतन झालेल्या सर्वांचा ज्याने उद्धार केला त्या श्रीगुरुला नमस्कार असो। 31 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मश्रवये नमः। 32 गुरु स्वतःच ब्रह्मा विष्णू सदाशिव होय गुरुच परब्रह्म होय अशा श्रीगुरुला नमस्कारावे। 32 हेतवे जगतामेव संसारार्णवसे तवे प्रभवे सर्व विद्याना शंभवे गुरवे नमः। 33 जगाच्या उत्पत्तीचा हेतू संसार सागर पार पाडणारा सेतू आणि सर्व विद्यांना प्रभावित करणारा उदय स्थान धातू असणाऱ्या शिवरूप गुरुला नमन असो। 33 अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन श्लाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मश्रवये नमः। 34 अज्ञानरूपी अंधाराने अंध झालेल्या जीवाच्या नेत्रांत ज्याने ज्ञानस्वरूपी अंजन घालून दिव्य चक्षु उघडले आणि त्याला आत्मस्वरूपाचा महानिधी दाखविला त्या श्रीगुरुला नमस्कार असो। 34 पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा।